नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हेच बीज वाक्य बाळगून गेली 25 वर्ष राजकीय जीवनामध्ये सामाजिक दृष्ट्या मला जे जे करता येऊ शकतं यासाठी माझी सातत्याने वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये आपण सर्वजण जाणता, भारतीय जनता पार्टीने प्रदेश अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी सोपवली. या प्रवासात आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. व्यक्तीपेक्षा संघटन मोठं असं भाजपाची असणारी विचारधारा आपल्याला नेहमीच सांगत असते. म्हणूनच हा प्रवास माझा एकट्याचा नाही, हा प्रवास आपल्या सर्वांचाच आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई शाह, आदरणीय नितीन नवीनजी, आदरणीय JP नड्डाजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाख मोलाच्या विश्वासाने काम करण्याचे बळ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले. तुम्हा आम्हा सर्वांच्या साथीमुळेच हे काम करण्याची ऊर्जाही मला मिळाली. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून गेल्या वर्षभरात अनेक माइलस्टोन पार केले आहेत. संघटन पर्वाच्या माध्यमातून तब्बल 1.5 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणी झालेली आहे. भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्राथमिक सदस्य संख्या करणारा पक्ष ठरला आहे. आपण केवळ आकडेवारीमध्येच विक्रम रचले नाहीत, संकटाच्या काळातही संवादासोबत संवेदनाही जपण्याचं काम केलं आहे. मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा पंधरवडा साजरा करणं असेल, देवेंद्रजीच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात झालेले विक्रमी रक्तदान असो, किंवा विदर्भ, मराठवाडा आणि त्याचबरोबर काश्मीरच्या खोऱ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्या अतिवृष्टीग्रस्तांना दिला गेलेला आधार असो, पक्षाने हाती घेतलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात आपण सर्वजण नेहमीच हिरिरीने भाग घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या एकजुटीतूनच समाज कार्याचा एक जिवंत वस्तुपाठ रचला गेला आहे. एक राखी देवाभाऊंसाठी आणि आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान यासारख्या पक्षाच्या उपक्रमांच्या माध्यमातून लोक चळवळीचं रूप भारतीय जनता पार्टीने लोकांमध्ये निर्माण केलंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये तळागाळात विकास कामांचा जो धडाका लावला आहे, त्याचीच पोचपावती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला मिळालेले यश हे विक्रमी आहे, हे मला सांगायला आनंद होतो. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर राजकारणाला एक नवी दिशाही देण्याचं काम आपण केलेलं आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि तरुण चेहऱ्यांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली आहे. महिला वर्ग आणि युवा वर्गांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपामध्ये असणारी कटिबद्धता यातून अधोरेखित होते. नारी शक्ती आणि युवा शक्ती सोबतच कामगार शक्ती ही अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजपा परिवारात सामील होते. आजवर कामगारांच्या जीवावर फक्त राजकीय स्वार्थ साधला जात होता, मात्र आज भाजपाच्या माध्यमातून कामगार वर्गाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ लाभलंय. त्यामुळे कामगार वर्गाचे भाजपाला असलेले पाठबळ सातत्याने वाढताना आपल्याला दिसतंय. भाजपा महाराष्ट्र ॲपच्या माध्यमातून सेवा हेच संघटन हा मंत्र डिजिटल युगातही तितक्याच ताकदीने रुजवण्यात आपल्याला यश आलंय. अंत्योदयाचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोचवणं आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साकार करणं हेच आपलं अंतिम ध्येय आहे. हे 1 वर्ष म्हणजे या ध्येयपूर्तीच्या मार्गावरील पुढील वाटचालीसाठी आवश्यक असणारं ऊर्जापीठ आहे. या संपूर्ण प्रवासाचा खरा कणा आपला देवदुर्लभ असा कार्यकर्ता आहे, जो गावोगावी घरोघरी पक्षाची विचारधारा घेऊन जातो. या सहकाऱ्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. पक्ष नेतृत्वाचा विश्वास आणि जनतेचे प्रेम याबद्दल मनापासून कृतज्ञ आहेच. हे पद
माझे एकट्याचे नाहीच, आपल्या सर्वांचं आहे. चला अधिक ताकदीने व निष्ठेने राष्ट्राच्या सेवेसाठी आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.